एक महत्त्वाची बातमी पाहूयात। एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं, तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गेल्या 6 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होतं। आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषण स्थळी भेट दिली। ओबीसी समाजाच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या या सरकारनं मान्य केल्याची माहिती ही अतुल सावेंनी बबनराव तायवाडे यांना दिली आहे। अखेर हे उपोषण मागे घेण्यात आलं। तर आज साखळी उपोषण स्थळी येऊन सरकारनं जी भूमिका मांडली त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। मराठा समाजासाठी जो शासन काढलेला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, अशी प्रतिक्रिया ही बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज सांगता झालेली आहे। ओबीसी मंत्री अतुल सावे हे या उपोषणस्थळी आले आणि त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। मला एक सांगा की तुमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांना घेऊन सरकारची जी भूमिका आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे, आणि विशेष करून नवीन शासन आदेश निघाला त्याबद्दल शासनाने जो शब्द दिला त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, मी कालपासून सांगतो आहे की बघा, आमचं प्रमुख मागणी जी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। मागच्या दाराने जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही। तुमच्या ज्या 12 मागण्या इथे मान्य करण्यात आलेल्या आहे, 1 महिन्याच्या आत आता GR काढलं जाईल असं सांगितलं जात आहे। त्या मागण्या कोणकोणत्या होत्या आणि त्या प्रामुख्याने जर मान्य झाल्या त्याचा किती फायदा होईल? नाही, नक्कीच समाजाला फायदा होणार आहे। बाकी ज्या काही मागण्या आम्ही सर्व मांडल्या त्या सर्वच पदांनी मान्य केलेल्या आहे। मनोज जरांगे दावा करतात की मोठ्या संख्येने मराठवाड्यातील कुणब्यांना ओबीसीला फायदा होणार। नाही, कुणाला फायदा होईल ते त्यांनी स्पष्ट करावं ना। ज्यांच्याकडे ऑलरेडी वंशावळीनुसार जे नातेसंबंध येतात त्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या इतर नातेवाईकाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा आहेत, आजही आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाला यश मिळालं असं मिळालं, बिलकुल मिळालं। आपण सर्व साक्षीदार आहात त्याचे। आपण बघू शकतो की बबनराव तायवाडे त्यांनी साखळी उपोषण मागे घेतलेलं आहे आणि सरकारने जे भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल ते समाधी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच नियम आणि कायद्यानुसार वागतो अशी शेखी मिरवत असतात। अनेकदा अधिकारी आणि कार्यकर्त्यांवर